वसा जनसेवेचा। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्ह्यातील 100% पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड व वयोवंदना कार्ड ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी युद्धस्तरावर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत आयुष्यमान कार्डचा लाभ पोहोचावा यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून मोहीम प्रभावीपणे राबवावी असे आवाहन डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी केले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभाग व पंचायत विभागाची आढावा बैठक पार पडली। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणजित मंडाले तसेच ऑनलाईनद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरावर जनजागृती, विशेष शिबिरे आणि विभागीय समन्वय वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत। 20 मे ते 30 जून 2026 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान प्रत्येक पात्र नागरिकाला योजनांचा लाभ मिळेल यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर देवरे यांनी दिले। ही मोहीम अधिक सुटसुटीत आणि प्रभावी व्हावी यासाठी त्याची विभागणी 2 टप्प्यात करण्यात आली आहे। पहिला टप्पा 25 मे ते 4 जून 2026 या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या 50% ग्रामपंचायतीमध्ये विशेष शिबिरे होतील। यासोबतच सर्व 50 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 282 उपकेंद्र स्तरावर शिबिरांचे आयोजन केले जाईल। तालुका फील्ड टीम मार्फत दररोज या कामाचे क्षेत्रीय सुपरविजन केले जाईल। दुसरा टप्पा 10 जून ते 20 जून 2026 या काळात उर्वरित 50% ग्रामपंचायतीमध्ये शिबिरे घेतली जातील। तसेच पहिल्या टप्प्यात सुटलेल्या किंवा प्रलंबित राहिलेल्या लाभार्थ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर पुन्हा शिबिरे आयोजित केली जातील असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी केले आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।